नमस्कार. आपण पाहताय मावळ परिसर न्यूज. मी मनोज मोरे. तळेगाव दाभाडे नगर परिषदेमधील प्रभाग क्रमांक 10 मधील उमेदवार नगरसेवक मजनू नाटेकर यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवत त्यांचे नगरसेवकपद रद्द बहात्तर करण्यात आले आहे. याच अनुषंगाने निवडणुकीमधील दुसऱ्या क्रमांकाचा उमेदवार हा विजयी घोषित करावा अशी मागणी अरुण माने यांनी केलेली आहे. सर्वप्रथम तुम्हाला एक हे सांगतो, जेव्हापासून इलेक्शन चालू झालं, फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालू झाली, त्यावेळेस सुद्धा आम्ही ऑब्जेक्शन घेतलेलं होतं की जात प्रमाणपत्र खोटं आहे, त्यांच्याकडे डॉक्युमेंट अपुरे आहेत. परंतु संबंधित निवडणूक आयोगाने त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं आणि निवडणूक लागली. नाहीतर त्याच वेळेस त्यांचं जात प्रमाणपत्र हे रद्द ठरवून ते बाद झाले असते. त्यानंतर निवडणुका झाल्या, जनतेचा कौल आला, परंतु अन्यायाविरुद्ध आणि संविधानाच्या मार्गाने आपला देश चालतो. त्याचाच हा एक आपल्याला भाग म्हणायला लागेल. जात प्रमाणपत्र समिती जी असती, त्या समितीकडं तक्रार केल्यानंतर त्यांनी संपूर्ण चौकशी केली आणि त्यांचंही म्हणणं मांडलेलं आहे आणि त्यांच्यासोबत आणखीन विरोधामध्ये जे उभे राहिले होते त्यांनी सुद्धा त्यांच्यात अपील केलेली होती. त्यांच्या विरोधामध्ये ह्या दोघांचं देखील ॲग्रीमेंट झालं. त्या ठिकाणी दोघांनाही कागदपत्र सबमिट करायची त्यांना संधी दिली. त्यावेळेस सुद्धा तुमच्याकडे जे काय डॉक्युमेंट असतील, जे काय कागदपत्र असतील, ते आमच्या समितीसमोर ठेवा, अशा प्रकारचं सुद्धा त्या जात पडताळणी समितीने सांगितलं. आणि कमी 4-5 वेळा हे झाल्यानंतर त्यांनी शेवटला निर्णय दिला की तुमच्याकडले अपूर्ण डॉक्युमेंट्स असल्यामुळं तुमचं जात प्रमाणपत्र अवैध ठरण्यात येत आहे. आणि त्याच्यानंतर आता 4 तारखेला जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढला की यांचं नगरसेवक पद रद्द करावं आणि ही जागा रिक्त ठेवावी. आपल्या सुप्रीम कोर्टाचा एक 2022चा निकाल आहे. त्या निकालामध्ये असं म्हटलेलं आहे, ज्या ठिकाणी असा उमेदवार बाद होतो, अवैध ठरतो, तर त्या ठिकाणी निवडणूक आयोग आणि शासनाचा पैसा आणि वेळाचा अपव्यय टाळावा आणि संबंधीमध्ये निवडणूक न घेता दुसऱ्या नंबरच्या उमेदवाराला घोषित करावा, असा देखील सुप्रीम कोर्टाचा एक निकाल आहे. त्याच्याच आधारे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना कालच्याला भेटलो, त्यांच्याशी या विषयावरती बोललो, त्यांना पत्र दिलं. तर त्यांनी देखील जे काय असेल ते कायदेशीर आम्ही करू, अशा पद्धतीचं आम्हाला त्यांनी काल आश्वासन दिलंय. पंचवार्षिकमध्ये मी त्यांचं लोकप्रतिनिधित्व करत होतो, त्याच्यामुळे त्यांच्या मागणीनुसार मी तिथं उभा राहिलेलो होतो. पण एक काही आपण म्हणतो की धनशक्ती समोर आपलं चालत नाही. त्या ठिकाणी गांधीजी चालला आणि आपल्याला तिथं अपयश आलं. हा 10 नंबर प्रभाग येतो. 10 मध्ये तुम्हाला अनुसूचित जाती अ आणि ब असे 2 होते. त्याच्यामध्ये निळकंठ नगर असेल, संभाजीनगर असेल, नालबंद गल्लीचा एक अलीकडला भाग होता, तुमचा खंडोबा मंदिराचा भाग होता, साईनाथ कॉलनी होती, खळद्याळी होती. अशा पद्धतीचा हा एक त्यांनी प्रभाग रचना केलेली होती. आता ही निवडणूक साधारणपणे किती दिवसात लागेल आणि आता तुम्ही परत इच्छुक आहात का? निवडणूक लागल्यास तुम्ही निवडणूक लढणार का? निवडणूक कधीही लागू द्या, नगरसेवकच व्हायचं आपलं ध्येय नाहीये. मी पहिल्यापासून जनतेची कामं करत आलेलो आहे, जनतेची सेवा करत आलेलो आहे. नगरसेवक नसलो तरी मी जनतेमध्ये आहे, त्यांची कामं करतोय. त्याच्यामुळं निवडणूक लागली त्यावेळेस जी जनता ठरवल, जे मतदार ठरवतील, त्याच्यावरती मी
ठामपणे राहणार आणि जाणार त्यांच्या याने. तो निर्णय पुढचा राहील. तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिल्यानंतर त्यांनी तुम्हाला काय रिप्लाय दिला जिल्हाधिकाऱ्यांनी? जिल्हाधिकाऱ्यांचं म्हणणं आलं की आम्ही 4 तारखेला त्यांचं पद रद्द केलेलं आहे. ते आता ह्या पदावरती नाहीये. आम्ही नगरपालिकेला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे त्यांचा रिप्लाय मागितलेला आहे. तशी मागणी केलेली आहे निवडणुकीच्या संदर्भामध्ये आणि जे काय असेल कायदेशीर ते आम्ही पुढं प्रोसिजर करू. आम्ही आम्ही ह्याचा आधार घेतलाय, सुप्रीम कोर्टाचा आधार घेतलेला आहे. सुप्रीम कोर्टामध्ये 2022ला एक त्यांचा निकाल लागलेला आहे आणि त्या निकालामध्ये त्यांनी दुसऱ्या नंबरच्या उमेदवाराला घोषित केलेलं आहे आणि त्याच आधारे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना ते पत्र दिलेलं आहे की आपण दुसऱ्या नंबरचा उमेदवार आहे त्या उमेदवाराला घोषित करावं.